नमस्कार मंडळी. अनेकांना चालताना, उठताना, बसताना, कुठलंही काम करताना किंवा वागताना कोणता ना कोणता सांधा दुखतो. विशेषतः गुडघेदुखी फारच कॉमन तक्रार आहे. वयाच्या 40शी मध्येच अनेकांचे गुडघे थोडी कुरकुर करायला लागतात. बराच वेळ बसून उठलं की गुडघ्यांना थोडी कळ लागते किंवा मांडी घालून बसताना त्रास होतो किंवा मांडी घालून बसलं तर उठताना त्रास होतो. अशी अनेकांची तक्रार वयाच्या 40शीतच सुरू होते. खरं तर बसणं उठणं किती सामान्य क्रिया आहेत. आपल्याला रोज असंख्य वेळा या क्रिया पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. तरी त्यामध्ये काहीतरी चुकतं, कारण हे योग्य प्रकारे कसं करायला पाहिजे हे अनेकांना माहितीच नसतं आणि त्यामुळे गुडघ्याला नुकसान होतं. हा महत्वाचा सांधा आहे, त्याच्यावर ताण येतो आणि 40शी नंतर 50शी नंतर या चुकांचे दुष्परिणाम दिसायला लागतात. हे असे दुष्परिणाम होऊ नयेत, त्याला प्रिव्हेन्शन व्हावं म्हणून अगदी सुरुवातीपासून, लहान वयापासून किंवा तरुण वयापासून बसण्या उठण्याची योग्य पद्धत, त्याचे नियम माहीत करून घ्यायला हवेत आणि जाणीवपूर्वक हे यातल्या ट्रिक्स आहेत, काही छोटे नियम आहेत, ते लक्षात ठेवून त्याप्रमाणेच बसायला हवं किंवा उठायला हवं. तुम्ही अगदी कोणत्याही वयाचे असाल तरीही तुम्हाला गुडघेदुखी टाळायची असेल किंवा तुम्हाला तुमचे गुडघे स्ट्रॉंग ठेवायचे असतील, त्यांचे भविष्यात होणारे विकार प्रिव्हेंट करायचे असतील तर काय करायचं हे आपण पाहणार आहोत आजच्या यूट्यूब व्हिडिओतून. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. बरेचदा काय होतं की आपल्याला एखादं चॅनल आवडतं, आपण त्यांचे व्हिडिओ अगदी नियमित पाहतोही, पण सबस्क्राईब करायला मात्र विसरतो किंवा कशाला करायचं सबस्क्राईब असाही कोणी कोणी विचार करतं. पण सबस्क्रायबर्स वाढले की काय होतं तर मला, माझ्या टीमला एक प्रकारे पावती मिळते की तुम्हाला आमचं काम आवडतंय. त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स वाढतो, काम करण्याचा हुरूप वाढतो. म्हणून सगळ्यांना विनंती की चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. तर चला वळूया आजच्या विषयाकडे. गुडघेदुखीची महत्वाची कारणं कोणती आहेत? अतिलठ्ठपणा, संधिशोथ म्हणजे गुडघ्याचं कार्टिलेज आहे तिथं इन्फेक्शन किंवा सूज आल्यामुळे, गुडघ्यावर वारंवार चुकीचा दाब पडल्यामुळे, जसं बराच वेळ गुडघ्यावर वाकणं, अतिवापर केल्यामुळं म्हणजे 2 पायावर उठ बस असं खूप वेळा झालं की गुडघ्याचा सांधा जास्त प्रमाणात वापरला जातो. शिवाय खूप वेळा जिने खालीवर करावे लागले की त्याचाही गुडघ्यावर ताण येतो आणि गुडघेदुखी सुरू होते. याशिवाय लिगामेंट इंजुरी आहे किंवा ताण, खेचलं जाणं, जे लिगामेंट्स आहेत ते खेचले जाणे, गुडघ्याची वाटी सरकणं किंवा मणक्याचे काही विकार, विशेषतः कमरेच्या मणक्यांची समस्या असेल तर त्याचा परिणाम गुडघ्यांवर होतो आणि गुडघे दुखायला लागतात. गुडघेदुखीमध्ये काय उपाय करायचे याचा व्हिडिओ आपण यापूर्वीच अर्हम आयुर्वेद चॅनलवर बनवलेला आहे. किंवा वातामुळे गुडघेदुखी असेल तर सामान्य वातविकारांमध्ये काय खावे, काय टाळावे, कोणती काळजी घ्यावी हे देखील आपण याआधी वेगळ्या व्हिडिओमधून पाहिलंच आहे. तर या संदर्भातली अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ नक्की पाहू शकता. आज आणखीन एका महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. महत्वाचा विषय पण दुर्लक्षित आहे की बसण्याच्या कुठल्या स्थितीमध्ये गुडघ्यांवर ताण येतो आणि तो ताण येऊ नये म्हणून कसं बसायला हवं किंवा उठताना कुठली स्थिती योग्य आहे हे आपण आज पाहणार आहे. आता बघा, ही खुर्ची आहे. आपण बराच वेळ खुर्चीवर बसलेलो असतो. म्हणजे विद्यार्थी असो, डॉक्टर असो, शिक्षक असो, कोणीही असो, सलग किमान 2-3 तास तर आपण खुर्चीवर बसलेलो असतोच. किंवा कुठे प्रवासाला जातोय, कुठे बाहेर मीटिंगला गेलोय तरी आपण खुर्चीवरच बसलेलो असतो. सध्या सगळ्यांचंच बैठं काम खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. बऱ्याच जणांना बसायची सवय कशी असते तर ही अशी, म्हणजे गुडघ्यावर गुडघा ठेवून बसायची सवय अगदी कॉमन आहे, अशी किंवा हे असं. यामध्ये काय होतं तर या गुडघ्याचा दुसऱ्या गुडघ्यावर दाब पडतो, वजन पडतं, हे एक, आणि वरचा जो गुडघा आहे त्याचा मांडीचा स्नायू जास्त ताणला जातो, हे दुसरं. असं पायावर पाय टाकून बसल्यानं आणखी काय होतं, म्हणजे आपण पाय जे क्रॉस करून बसलो त्यामुळे काय होतं तर रक्ताभिसरण विस्कळीत होतं. जेव्हा आपण पाय असा पायावर ठेवतो तेव्हा पायाच्या खालच्या भागाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या, त्यातलं रक्ताभिसरण बिघडतं, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात किंवा यामुळेच पाय दुखण्याची तक्रार वाढते. ज्यांना सूज येण्याची तक्रार असते त्यांची सूजही वाढू शकते. आता दुसरी सवय काय असते तर खुर्चीच्या मागे, म्हणजे आपल्या गुडघ्याच्या मागे असं पाय ठेवून बसण्याची सवय बऱ्याच जणांना असते. खुर्चीच्या आतमध्ये असे पाय ठेवायची किंवा पाय असे उंच करण्याची देखील सवय बऱ्याच जणांना असते, कारण त्यांची उंची कमी असते, पाय पुरत नाहीत. पण ही देखील चुकीची सवय. यामुळे काय होतं की मांड्यांचे जे स्नायू आहेत ते जास्त खेचले जातात आणि त्याचा गुडघ्यांवर ताण येतो. ते वीक असल्यामुळे गुडघे दुखायला लागतात. तर बसायचं कसं आहे, ही खुर्ची आहे
आणि याच्यावर आपण बसलो आहोत, तेव्हा तुमचे पाय म्हणजे तुमची पावलं जी आहेत ती तुम्हाला दिसली पाहिजेत. म्हणजे गुडघ्याच्या थोडं पुढं तुमची पावलं असली पाहिजेत. आणि दुसरं, जर तुमचे पाय टेकत नसतील, खाली टेकत नसतील किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये समजा खूप तास बसायचं आहे, तर पायाखाली एक छोटं स्टूल तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी उशी आहे तर ती तुम्ही अशा प्रकारे पायाखाली ठेवून त्याच्यावर पाय ठेवून बसू शकता. त्याच्यामुळे स्नायू रिलॅक्स राहतात आणि एकदम उठून तुम्हाला उभं राहायला चालायला त्रास होत नाही. आता उठलं की काय होतं की मांड्यांचे स्नायू असतात ते बराच वेळ एका स्थितीत राहिल्यामुळे आखडलेले असतात किंवा पोटऱ्यांचे स्नायू असतात ते आखडलेले असतात आणि ते गुडघ्याला सपोर्ट करत नाहीत. त्याच्यामुळे एकदम जर उठून उभं राहिलं तर गुडघ्यात कळ येते, गुडघा दुखायला लागतो. यासाठी काय करायचं? समजा तुम्ही खूप वेळ बसला आहात, प्रवासात आहात किंवा ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये, क्लिनिकमध्ये तुम्ही खूप वेळ बसलात आणि आता तुम्हाला उठायचं आहे, तर गुडघ्यांची थोडी अशी हालचाल करायची, पाय थोडे पुढे मागे ताणायचे, हे स्ट्रेचिंग करायचं. त्याच्यामुळे काय होईल की मसल्स असतात गुडघ्याचे म्हणजे मांडीचे आणि पोटऱ्यांचे, ते स्नायू आखडलेले असतात, ते रिलॅक्स व्हायला मदत होते, ते थोडे वॉर्मअप होतात, रक्तप्रवाह सुधारतो, त्यामुळे गुडघ्यावरचा ताण किंवा जो लोड असतो तो कमी व्हायला मदत होते. आता तुम्हाला जर 8-10 तास खुर्चीवर बसण्याचं काम असेल तर मध्ये मध्ये लंच ब्रेकमध्ये म्हणा किंवा घरी जाण्यापूर्वी थोडं मसल स्ट्रेचिंग देखील तुम्ही करू शकता. तेही अगदी सोपं, जवळजवळ 1 मिनिटाच्या आत. तर कसं करायचं हे मसल स्ट्रेचिंग? तर तुमचा पाय आहे आता असं उभं राहायचं खुर्चीकडे आणि पुढचा जो मसल आहे मांडीचा तो ताणण्यासाठी गुडघा असा मागून वर उचलायचा आणि 10 सेकंद असं एक एक पाय करून धरून ठेवायचा. हे अशा प्रकारे 10 सेकंद धरून ठेवायचं आणि आलटून पालटून दोन्ही पायांना हे स्ट्रेचिंग करायचं. त्याच्यामुळे काय होतं की मांड्यांचे स्नायू रिलॅक्स होतात. पोटऱ्यांचे जे मसल्स आहेत त्यांचं स्ट्रेचिंग करण्यासाठी तुम्ही ताडासनासारखा असा पोटऱ्यांनाही स्ट्रेच देऊ शकता. त्यामुळे पोटऱ्यांचे स्नायू देखील हलके व्हायला मदत होते आणि त्यामुळे गुडघ्यावरचा ताण, लोड कमी होतो, गुडघेदुखी कमी व्हायला मदत होते. तर हा एकदम सोपा 1 मिनिटात करण्यासारखा उपाय. बसताना, उठताना या छोट्या प्रिकॉशन किंवा खबरदारी तुम्ही घेतली तर गुडघा अगदी स्ट्रॉंग राहील. आता दुसरा एक प्रश्न असा असतो की खाली बसताना बऱ्याच जणांना त्रास होतो की मांडी घालून बसलं की दुखतं, हाडं झिजलेली असतात, ती एकमेकावर घासली जातात किंवा कोणाकोणाचं वजन जास्त असतं, त्यामुळे खाली बसल्यावर खूप त्रास होतो, उठायला त्रास होतो. त्यामुळे जर तुमचा खूप पाय दुखत असेल तर मांडी घालून बसायचं टाळलेलंच बरं. पण तुम्हाला खाली बसायचं असेल तर तुम्ही कसं बसू शकता? त्यासाठी काय ट्रिक करायची? तर त्यासाठी गुडघ्यांच्या खाली अशी एक छोटी उशी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मांडी घालून बसता आहात तुम्ही तर दोन्ही गुडघ्यांच्या खाली येईल अशी उशी तुम्ही घेऊ शकता. तर या झाल्या 2 गोष्टी, म्हणजे उठण्याची बसण्याची आपली पद्धत सुधारायची, उठताना योग्य ती काळजी घ्यायची, स्ट्रेचिंग करायचं आणि आहारातही काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा, नियमित व्यायाम करायलाच हवा, वजन नियंत्रणात ठेवायलाच हवं. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर गुडघे स्ट्रॉंग होतील आणि स्ट्रॉंग राहतील. थोडीफार गुडघ्यांची तक्रार किंवा कुरबूर सुरू झाली असेल तर ती देखील कमी होईल. ज्यांना गुडघ्यांचा खूप जुना त्रास आहे किंवा या युक्त्या वापरल्या तरी गुडघा राहत नाही, दुखणं राहत नाही, त्यांनी जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे सल्ला नक्की घ्यायला हवं. कारण वेळीच ही तक्रार कमी करायला हवी. त्यासाठी पंचकर्म असतात. तुमची प्रकृती, तुमची आत्ताची स्थिती, एकूण तुमची जीवनशैली हे पाहून योग्य औषधांचा वापर, पंचकर्म हे सगळं करणं खूप महत्वाचं आहे. तर मंडळी, आज आपण पाहिलेले सोपे उपाय नक्की करून पहा. बसताना पायांची स्थिती योग्य ठेवा, उठताना स्ट्रेचिंग करा, मांडी घालून बसायचं असेल तर खाली उशी घ्या आणि असे छोटे छोटे उपाय करून तुमचे गुडघे स्ट्रॉंग ठेवा. आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा. भेटत राहू अर्हम आयुर्वेद चॅनलवर असेच उपयुक्त विषय घेऊन. शुभम भवतु. धन्यवाद.